हाय सर्वांना नमस्कार. तर आज मी बनवत आहे एक गोड पदार्थ ज्याचं नाव आहे शेवयांची खीर. त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये थोडंसं तूप तापत ठेवलं आहे. तूप तापल्यानंतर मी त्यामध्ये थोड्याच शेवया घेतल्या, जास्त घ्यायच्या नाही, ज्याच्यामुळे शेवेला घट्टपणा येतो. आता तुम्ही बघू शकता इथे लालसर रंग होईपर्यंत मी भाजून घेते आणि मगाशी सफेद रंग होता, आता लालसर दिसतात, म्हणजेच त्याचा कच्चेपणा निघून जातो. जास्त पण करपवू नका, नाहीतर चव नाही राहणार खिरीला. त्याच्यामुळे आता खीर म्हटली की ड्रायफ्रूट्स आले, त्याच्यामुळे मी परत थोडंसं तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे काजू बदाम छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरा खिरीमध्ये. इथे काही असे ऑप्शन नाही आहेत. तर त्याच मिश्रणात आपल्याला ही भाजलेल्या शेवया टाकून घ्यायच्या आहेत. थोडंसं मी उकळलेलं पाणी होतं ते टाकलं आहे, जास्त नाही टाकायचं आहे. अर्धा लिटर दूध गरम केलं होतं, त्यापैकी थोडंच दूध टाकलं आहे. थोडं दूध आपल्याला खीर खाताना टाकायचं आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी. नंतर चवीनुसार साखर टाकून घ्यायची आहे, वेलची पूड टाकून घ्यायची आहे आणि मिश्रण पुन्हा एकदा गरगरीत असं हलवून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. आता ह्या मिश्रणावर झाकण म्हणून ठेवून द्यायची आहे ताटली 15 मिनटासाठी. बघू शकता थिकनेस त्या खिरीचा छान आलेला आहे, तुपाचा रंग देखील वरती आलेला आहे. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज काही ना काहीतरी गोड पदार्थ करायचेच असतात, तर ही खीर नक्कीच ट्राय करा. बाय.